अरविंद सावंत तुम्हाला नामदारच म्हणलं पाहिजे, कारण मागच्या 5 वर्षात तुम्ही काडीचंही काम केलं नाहीये। 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तुम्ही आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर, गीता नगर, कुलाबा मार्केट आणि आझाद नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना नियमित पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं। पण आज तिथल्या महिलांना टँकरसाठी ताटकळत उभं राहावं लागतंय आणि हे दक्षिण मुंबईमध्ये घडतंय। दक्षिण मुंबई हा संपूर्ण भारतातल्या सगळ्यात श्रीमंत आणि संपन्न लोकसभा मतदारसंघात येतो, पण तिथे सुद्धा जर हे वांदे असतील तर मग बाकी गोष्टीबद्दल काय बोलावं। या लोकांना दिलेलं पुनर्विकासाचं वचन सुद्धा गायब झालं। अगदी तुम्ही मतदारसंघातून गायब झालात ना, तसंच तुम्ही नक्की काय केलं? पाण्याची सुविधा नाही, झोपडपट्टी पुनर्विकास नाही, बीडीडी चाळ पुनर्वसन नाही, कोस्टल रोडची परवानगी घेऊ शकलात नाही। मुंबई महानगरपालिकेसारखी श्रीमंत संस्था तुमच्या मतदारसंघात असल्याचा फायदा लोकांसाठी तुम्ही कधीच केला नाही, पण तिकडे येणारा मलिदा हादडण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहत असालच। जनता सुज्ञ आहेच, तीच निर्णय घेईल। नमस्कार।